जळगावच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी सचिव संघटनेच्या वतीने कालपासूनच बेमुदत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। मी माझ्या पाठीमागे जर बघू शकतो तर या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर भर पावसामध्ये देखील हे आंदोलक तात्काळ या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी बसलेले होते। शासन निर्णयाप्रमाणे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील संस्था नियुक्त सचिवाचा जिल्हा देखरेख संघात समाविष्ट करणे, याचबरोबर जर विचार केला तर शासन निर्णयाप्रमाणे आजपर्यंत झालेले सेवेत ग्राह्य धरून कामावर कायदेशीर अन्वये वेतन श्रेणी लागू व्हावी, प्रलंबित 2.5% अनुदान संस्था प्राप्त करावी, तसेच संस्थांच्या सचिवांना विविध ज्या मागण्या आहेत यासाठी लक्षवेधी आंदोलन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर स्वाभिमानी सचिव संघटनेतर्फे बेमुदत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। या अन्नत्याग आंदोलनाला बसलेले जे जिल्हा सचिवचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सचिन रेवगडे सर, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। गणेश रेवगडे सर, काय सांगाल? कालपासून तुमचं एक अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, काय प्रमुख मागण्या असणार आहे? नमस्कार, मी गणेश रेवगडे, प्रदेश अध्यक्ष स्वाभिमानी सचिव संघटना। खरं तर कालपासून या ठिकाणी संस्था नियुक्त सचिवांना आपल्या जिल्हा देखरेख सहकारी संस्थेमध्ये समाविष्ट करून घ्यावे यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व सचिव बांधव, सर्व तालुक्यातील सचिव बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी देखील उपस्थित झालेलो आहोत। कालपासून आम्ही या ठिकाणी अन्नत्याग उपोषणासाठी बसलेलो आहोत की शासनाने निर्गमित केलेला 5/8च्या GR नुसार 12/8च्या GR नुसार या ठिकाणी संस्था नियुक्त सचिव म्हणून जे कार्यरत असणारे सचिव आहेत त्यांना 69 आणि 53 च्या नियमाखाली जिल्हा देखरेख सहकारी संस्थेमध्ये नियुक्ती मिळावी, विना शर्ती नियुक्ती मिळावी व झालेली सेवा ग्राह्य धरून, म्हणजे इथं कुठेही आम्ही ॲडिशनल मागणी करत नाहीये। शासन निर्णयामध्ये जशा पद्धतीने या ठिकाणची मागणी मान्य झालेली किंवा जसा आदेश पारित झालेला आहे या आदेशाच्या अन्वये आम्ही अशा पद्धतीची मागणी करत आहोत। त्या आदेशाचं फक्त अंमलबजावणी या जळगाव जिल्ह्यामध्ये व्हावी यासाठी आम्ही कालपासून अन्नत्यागाला बसलेलो आहोत। परंतु हे जे प्रशासन आहे जिल्हा देखरेख संघाचं, अक्षरशः त्या काल इतका वादळ वारा जळगाव जिल्ह्यामध्ये झाला, आपल्याला सर्वांना माहीत आहे की अक्षरशः हा मंडप या सर्व आंदोलकांच्या डोक्यावर पडला, तरी देखील याची कुठल्याही प्रकारची आतापर्यंत दखल घेतलेली नाही। हे सर्व लोक उपाशी बसलेले आहेत, कुणाच्याही पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही, देखील या प्रशासनाला याचं गांभीर्य येत नाही। यामुळे अक्षरशः आम्ही आता आमचं एकच ठरलं आहे की आम्हाला शासन निर्णयाची अंमलबजावणी करून घ्यायची आहे, आम्हाला दुसरं काही नको, शासन निर्णयाची अंमलबजावणी करा। कारण की जळगाव जिल्हा म्हणजे मला तरी असं वाटतं खूप मानाचा जिल्हा झालेला आहे, कारण की शासनाने 2-2, 3-3 वेळा परिपत्रक काढून त्याच्यानंतर 2-2, 3-3 वेळा समन्स बजावून देखील हे प्रशासन जर आंदोलकांची एवढी थट्टा करत असेल किंवा शासनाला एवढं कमी लेखत असेल तर यापेक्षा दुसरी म्हणजे निर्लज्ज बाब नाहीये। म्हणजे ही म्हणण्याची वेळ माझी आज आलेली आहे, कारण की एवढी तळतळ करायला ह्या प्रशासनाने आम्हाला लावलेली आहे। काल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जे काही नवीन जिल्हा उपनिबंधक साहेब आहेत ते आले होते, त्यांनाही मी तेच सांगितलं, जोपर्यंत ह्या लोकांना इथे या जागेवर नियुक्ती ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आता मी उठणार नाही। कारण की शासनाच्या कागदांना 2-2, 3-3 कागदांना केराची टोपली दाखवणारे या प्रशासन आज जर आम्हाला फक्त शब्द जरी दिला तर तो उद्या कशावरून पाळेल याची मला आता खंत बाळगली आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी नियुक्ती आदेश द्या, झालेली सेवा ग्राह्य करा, कारण की त्याला काही जास्त वेळ लागणार नाही, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी झालेली आहे, त्या ठिकाणी मी उपस्थित होतो, मला माहिती आहे त्याला किती वेळ लागत नाही। परंतु कुठलंही थोतांड कारण देऊन पुढे येण्यापेक्षा नियुक्ती आदेश द्या आणि विषय या ठिकाणी थांबवा, आमचाही अंत पाहू नका। आम्ही तुमचेच कर्मचारी आहोत, तुम्ही आमचेच अधिकारी आहात, त्यामुळे आपल्याला एकजुटीने हा जिल्हा पुढे न्यायचा आहे, आपल्या जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारायची आहे आणि प्रत्येक संस्थेची परिस्थिती सुधारायची आहे, यासाठी आम्ही तत्पर झालेलो आहोत। नाहीतर दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह साहेबांनी जो सहकार उभा केला आहे या सहकाराला कुठेतरी गालबोट लावण्याचे काम, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याचं सहकाराचं नेतृत्व आणि करणारा हा जिल्हा आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे निकटवर्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे जे महाराष्ट्रामध्ये संकटमोचन म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे गिरीश महाजन साहेबांचा हा जिल्हा आहे। आणि अशा जिल्ह्यामध्ये जर शासनाच्याच निर्णयाची जर या ठिकाणी अपमान होत असेल तर याच्यापेक्षा खेदाची बात पुढंच नाहीये। आणि खरंच हा या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय निर्माण झालेलं आहे, त्या केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय निर्माण झालेलं आहे, या सहकार मंत्रालयाचा देखील या ठिकाणी जर पॅक्स म्हणजे सहकारी सोसायटी या ठिकाणी जर
चांगल्या मजबूत नसतील तर कधी सहकार मजबूत व्हायचा. आणि या ठिकाणी पॅक सोसायटीला त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. मागच्या 2-3 वर्षामध्ये देखील मागच्या वर्षामध्ये जिल्हा बँकेने परस्पर कर्ज वाटप केलं होतं. जे त्रिस्तरीय समितीचा करार आहे हा करार देखील डावलून कर्ज वाटप केलं गणेशजी, होतं. वरिष्ठ कार्यालयाकडनं काही पत्रव्यवहार तुम्हाला आतापर्यंत प्राप्त झालाय का? आता 2 दिवस पलटलेली आहे, नेमकी कशा पद्धतीचा पत्रव्यवहार झालाय, काय सांगा या संदर्भात? निश्चित सर, हे वरिष्ठ कार्यालयातून 1/6/2026 म्हणजे दुपारी 2 वाजता हे पत्र आम्हाला प्राप्त झालं. या ठिकाणी जे काही शासनाचे कक्ष अधिकारी तेजल पारडे मॅडम यांच्या सहीने या ठिकाणी पत्र प्राप्त झालेलं आहे की या पत्रामध्ये असं उल्लेख केलेला आहे की तुम्हाला वेळोवेळी म्हणजे त्यांनी आतापर्यंत जेवढे पत्र आम्हाला दिलेत या जिल्हा उपनिबंधक कार्यालय दिले याची देखील त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ह्या पत्राचा तुम्हाला तात्काळ शासनाला अहवाल सादर करावा असे त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि याच्या संदर्भात देखील 21 तारखेला देखील अशाच पद्धतीचं पत्र शासनाने काढलं होतं. म्हणजे शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतली, जळगाव जिल्ह्यातल्या आंदोलनाची दखल मंत्रालयापर्यंत पोहोचली, पण इथल्या जिल्हा देखरेख संघाच्या चेअरमन पर्यंत आणि त्या सीओन पर्यंत पोहोचली नाही. याची खरी खंत आहे. निश्चित आपण बघितलं की वरिष्ठांकडून आपल्याला पत्रव्यवहार झालेला आहे, मात्र स्थानिक पातळीवरचे अधिकारी कर्मचारी अद्यापही आपल्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये. एक आंदोलक म्हणून पण काय प्रतिक्रिया आहे, नेमक्या काय मागण्या असणार आहे तुमच्यावाल्या? आपल्या जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी की आपल्या जिल्ह्यामध्ये 876 संस्था आहे. 876 संस्था असून फक्त 245 केडरचे सचिव आहे आणि आम्ही 75 खासगी संस्था नियुक्त सचिव आहे. शासनाने 12/8/2025 आमचा JR काढलेला आहे की या सर्व सचिवांना केडरमध्ये वर्ग करण्यात यावा. संपूर्ण महाराष्ट्रभर याची अंमलबजावणी झालेली आहे, परंतु फक्त आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे. या संदर्भात आम्ही केडरचे सचिव असतील, चेअरमन असतील यांना वेळोवेळी भेटून त्यांना लेखी सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे. तसे DDR कार्यालयाला सुद्धा निवेदन दिलं आहे, परंतु आजपर्यंत असं आमच्याकडे कोणतंच काही पाऊल उचलल्या गेलेलं नाहीये. तरी आमच्या 2 मागण्या आहे, प्रस्ताव सुद्धा दाखल केलेला नाही. आमच्या प्रमुख 2 मागण्या आहे, एक आम्हाला केडरमध्ये वर्ग करण्यात यावं आणि दुसरं जे बँकेने जी थेट कर्ज वाटप केली होती त्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला काम करू लागा, तुम्हाला आम्ही फुलनी तर फुलाची पाकळी देऊ. 1.5% त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तो सुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला दिलेला नाही. तरी आमच्या मागण्या आहे, जोपर्यंत आम्हाला केडरमध्ये समाविष्ट करून आम्हाला ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे. निश्चितच या होत्या या स्वाभिमानी सचिव संघटनेच्या पदाधिकारी असतील किंवा उपोषणकर्त्यांच्या या ठिकाणच्या प्रतिक्रिया की जोपर्यंत जिल्हा उपनिबंधकाच्या माध्यमातून आम्हाला केडरमध्ये या ठिकाणी समाविष्ट करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं बेमुदत उपोषण जे आहे अन्नत्याग केलेलं ते या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी चालूच ठेवू, अशा देखील रास्त प्रतिक्रिया या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेल्या आहे. मात्र आता देखील प्रशासनाला जाग येणार का? प्रशासन या स्वाभिमानी सचिव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.